तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी युनिक अशी एमसीलपासून राखी बनवलेली आहे आणि ती कशी बनवलेली आहे ते तुम्हाला पाहायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज मी राखी बांधायला जात असताना सर्व भावांना असंच वाटलं होतं की मी गेल्या वर्षीप्रमाणे युनिक अशी राखी यावर्षीसुद्धा आणली असेलच, तर त्यामुळे ते खूप उत्सुक होते राखी बघण्यासाठी। तर गेल्या वर्षी मी रेझिनपासून राखी बनवली होती आणि खूप सुंदर अशी राखी बनली होती। मी त्याच्यामध्ये रेझिनमध्ये सर्व भावांचे फोटोकॉपी टाकले होते आणि त्याच्यावर रेझिन टाकून अशी एक राखी बनवली होती। पण यावेळेस काहीतरी वेगळं करायचं होतं, कारण की मी मार्केटमध्ये फिरत असताना मला एकसुद्धा अशी सुंदर अशी राखी नाही सापडली होत्या, पण त्या खूप महाग होत्या आणि माझा तेवढा बजेट नाही आहे। आता क्लेपासून राखी बनवायची त्याच्यासाठी मी ही 2 एमसीलचे तुकडे घेतलेले आहेत आणि ह्याला मी आता सेम साईजमध्ये कट करून घेते। सुरुवात केली राखी बनवायला आणि बनवत असताना माझ्या डोक्यामध्ये खूप साऱ्या आयडिया आल्या की आपण असं बनवलं पाहिजे, तसं बनवलं पाहिजे आणि मी सुरुवात केलेली आहे राखी बनवायला। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यावेळेस माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे मी आता हे क्लेपासून राखी बनवले। तर माझं हे हाताला थोडंफार चिपकते, त्याच्यामुळे मी टॅल्कम पावडरचा यूज करणार आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे टॅल्कम पावडर घेऊ शकता आणि ती अशा प्रकारे हाताला चोळून, जेणेकरून हाताला हा क्ले आपल्या लागणार नाही, क्ले एमसील। तर माझ्यामध्ये हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि याच्यापासून मी आता असे डिफरंट फॉर्म बनवायला सुरुवात करत आहे। त्याच्यासाठी मी थोडे छोटे छोटे गोल करून घेते। मला स्वतःच्या हातापासून काहीतरी राखी बनवण्याचा किंवा कोणतीही वस्तू बनवण्यासाठी खूप आवडतं, त्याच्यामुळे मी राखीसुद्धा स्वतः हाताने बनवण्याचा निर्णय घेतला आणि फळं बनवायला लावलेत मी। तर फळं बनवायचा माझा असा उद्देश आहे की शरीराला सगळ्यात चांगला आहार असेल तर तो फळ आहार आहे, त्याच्यामुळे फळांचं सेवन नियमित केलं पाहिजे। आणि ही एक आंब्याची राखी आहे, ती मी भाऊजींसाठी बनवायला लावले, कारण की पलाटामध्ये त्यांनी 100हून अधिक आंब्याची झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास ही मी आंब्याची राखी बनवायला लावली। वर्षाला खूप सारं असं आंब्याचं उत्पादन ते घेतात आणि असे सुंदर गोड गोड आंबे लोकांनाही खायला देतात आणि स्वतः घरातसुद्धा खूप मनसोक्त असे हे आंबे खातात। तर त्यांच्यासाठी ही खास आंब्याची राखी मी बनवते। ही एमसील थोडं हाताला चिपकते, डिफिकल्ट जाते करायला, मी पहिल्यांदा ट्राय करत आहे। तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की मी एवढ्या हळू का बोलते, कारण रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि दिवसभर राख्या शोधून कंटाळा आला, त्याच्यानंतर मला आता हे सुचलेलं आहे, त्याच्यामुळे मी एवढे हळू बोलते। तर आता हा साधारण आंब्याचा शेप झालेला आहे, कलर केल्यावर फायनल लुक येईल त्याला असं मला वाटते। बघूया, माझे सर्व फॉर्म आता सगळं झालेलं आहेत बनवून आणि मस्तपैकी सुकलेले आहेत। हे आत्ता मेन पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट, ते म्हणजे हे फॉर्म कलर करण्याचा। ॲक्रेलिक व्हाईटचा डब्बा आहे माझ्याकडे मोठा आहे, त्याच्यानंतर व्हाईट बेस कलर मारल्यामुळे व्हाईटवर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कलर व्यवस्थित बसतात आणि फ्रेश दिसतात, मेन म्हणजे कलर। त्याच्यामुळे मी सगळं याच्यावर मला व्हाईट मारते।
माझे एवढे सगळे फॉर्म कलर करून झालेले. मी वेगवेगळ्या फ्रूटचे फॉर्म बनवलेले आहे. ही सुपारी आहे आणि हे संत्र आणि त्याच्यानंतर मी एक डिझाईन तयार केले आहे ते फिशची, नारळ पाणी, असे वेगळे वेगळे फ्रूट्सचे फॉर्म केले आणि हे एक पिचवाई पेंटिंग केलेलं आहे. तर तोंडाला काय लावलं काय माहिती. एकच दिवस होता त्याच्यामुळे पटकन अशी झटपट होणारी राखी मला ट्राय करायची होती. त्याच्यामुळे 6 वर्ष कलेचं शिक्षण घेतलं आहे आणि मी एक राखी नाही सुंदर अशी बनवू शकत हा विचार माझ्या डोक्यात आल्यामुळे त्याच्यानंतर मी राखी बनवायला सुरुवात केली. तर त्याच कलेचा आधार घेऊन मी राखी बनवत आहे एमसीलपासून. ही राखी बनवताना मला गणेश सालियन आर्टिस्ट यांची खूप मदत झाली. त्यांनी मला खूप साऱ्या आयडिया सांगितल्या आणि मी सुपारीवाला आहे. त्याच्यामुळे गणेश आणि स्नेहानी यांनी सुपारीची राखी आणलेली आहे आणि खरंच खूप सुंदर आहे राखी. कारण की मागच्या वेळेस पण तिने काहीतरी वेगळं सरप्राईज दिलं होतं आणि यावेळेस पण तिने चांगलं सरप्राईज दिलेलं आहे. सुपारीवाला म्हणून सुपारीची राखी. खरंच धन्यवाद. थँक्यू स्नेहा. भारत सुपारीवाला आणि आमच्या दुकानाचं नाव पण आहे भारत सुपारीवाला. ह्या राख्या आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. कारण की या व्हिडिओ सगळ्या फुकट आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन आयडिया मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येते आणि घेऊन येईन. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्हाला करायलाच लागेल. तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.